नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन नागपुरात चालवलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा. बच्चू कडूवरती आम्ही टीका जरूर करू. त्यांनी कर्जमाफी शब्द वापरावा का कर्जमुक्ती वापरावा हा थोडासा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला, याच्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. आता त्या चर्चेतून काय निष्पन्न होईल ती वेगळी गोष्ट, पण दोन मुद्दे ह्या निमित्तानं जे समोर येत आहेत ते आम्ही तुमच्या पुढे स्पष्टपणे ठेवतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती आम्ही कालच व्हिडिओ केला, कर्जमाफी नाही कर्जमुक्ती म्हणा. हा जो सगळा 7/12 आहे त्याच्यावरती जो तुम्ही बोजा टाकलेला आहे हे तुमचं पाप आहे. त्याच्यामुळे एकच नारा 7/12 कोरा ही घोषणा शेतकरी संघटनेने खूप आधी दिली होती. तातडीनं सगळे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त झाले पाहिजेत. हे जे तुम्ही जे क्रॉप लोन दिलेलं आहे, जे शेतीसाठी कर्ज दिलेलं आहे, ते सगळं कर्ज हे तुमचं पाप आहे. त्याच्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे. ह्याच्याबद्दल दुसरी चर्चा करायचं कारण नाही. ह्याच्यावरती कसलीही तडजोड नाही. ह्याच्यावरती कुठलाही बुद्धिभेद आम्ही खपून घेणार नाही. त्याच्यामुळं ही जी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतलेली, बच्चू कडूंनी घेतलेली, बाकीच्यांनी, आम्ही तर शेतकरी संघटनेत आधीपासून म्हणत आलेलो, त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे एकच नारा 7/12 कोरा ते शेतकऱ्यांच्या भाषेतून इतरांना कळण्यासाठी म्हणाल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. पण आता दुसरा जो मुद्दा उपस्थित होतोय, आम्ही वारंवार हे सगळे मुद्दे मांडतो. विविध वाहिन्यांचे पत्रकार किंवा वर्तमानपत्राचे जेव्हा आम्हाला विचारतात ह्या मुद्द्यावरती की काय करायला पाहिजे, आता अतिशय कठीण परिस्थिती आहे. खरीपाचा तर हंगाम गेलाच आहे. रब्बीच्या पेरण्या आता कशा होतील, काय होतील, कारण की पाऊस पडला, परत जमीन ओली झाली. जोपर्यंत ते ऊन पडायचं, पित्तरपाटाचा उन्हाळा किंवा विश्वामित्राचा उन्हाळा किंवा ऑक्टोबर हीट नावाचा शब्द इंग्रजीत, ते म्हणजे आपल्याकडे ही जी दुसरी पेरणी असायची मोठी रब्बीची, त्याच्यासाठी जमीन तयार करण्यासाठीचा तो कालखंड होता. ऊन पडल्याच्या नंतर जमीन वाळती, नांगरट करता येते, नांगरट केल्याच्या नंतर मग पेरणी करता येते आणि मग जे पुढचे हे सगळं जो रब्बीचा हंगाम, खरीपाचा जो रब्बीचा जो दुसरा हंगाम आहे खरीपाचा झाल्याच्या नंतरचा, तो हाताला लागतो. आता कठीण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की खरीप तर बोंबलच, पण रब्बीच्या पेरण्या रखडल्यामुळे पुढचं काय होईल ही भयानक शंका, कारण की पाऊस केव्हाही पडतो आहे. आणि आता इथे मुद्दा उपस्थित होतो की जो आम्ही वारंवार करतो आहोत आणि आताही करायचा आहे, त्याच्यातला फक्त एकच भाग आम्ही परत घेतो यावेळेस, की जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं, GM असो किंवा BT कॉटन सारखं बियाणं, कुठले तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बियाणं, ह्यांच्याशिवाय आता पर्याय नाही. वारंवार जे सगळे सांगत होते की ते म्हणजे विषाची शेती आहे, GM आपण खातो म्हणजे आपल्याला अमुक तमुक डमुक, ही सगळी बोंब करून झाली. मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण सांगतो. आपल्याकडे GM मक्याला अजून परवानगी नाही. GM मक्याचं बियाणं पेरता येत नाही. पण परदेशामध्ये जिथे GM मक्याचा वापर होतो त्या मक्याची पावडर म्हणजे कॉर्न पावडर तयार केली जाते. ही जी पावडर आहे मोठ्या प्रमाणात खाद्यान्नामध्ये त्याचा वापर होतो आणि त्याची आयात होती. इथे मात्र तुम्ही आम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड मका वापरू नका म्हणून सांगता, परवानगी देत नाही. तसा वापरला त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. म्हणजे हा शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागं पडतो आणि स्पर्धा तुम्ही कोणाशी करायला सांगायला लागलात की जो बाहेरचा शेतकरी, ज्याला पूर्ण तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आहे. बाजारपेठेचा स्वातंत्र्याचा मुद्दा मी आता घेत नाही, फक्त तंत्रज्ञानाचा मुद्दा तुमच्या समोर उपस्थित ठेवतो. काही जण तरी इतके शहाणे येत नाही, याच्यामध्ये काय बोलावं आणि काय कळत नाही. BT कॉटनला अशाच पद्धतीने विरोध केला. मोदी गुजरातमध्ये होते, त्याच गुजरातमध्ये शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते BT कॉटनचा पेरा केला म्हणून. पण आज भारत कॉटनच्या उत्पादनामध्ये, कापसाच्या उत्पादनामध्ये जगात नंबर 1चा झाला. सगळ्यात नंबर 1ची आपण निर्यात करायला लागलो. त्याचं फार मोठं श्रेय BT कॉटनला आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्या शिवाय तुमचं उत्पादन वाढत नाही. सरळ साधी गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये कसे काय परवानगी दिली असं म्हणल्याच्या नंतर एक तथाकथित शहाणे विद्वान, ते पद्मश्री सुभाष पाळेकरच्या गँगमधले लोक आहेत ना, झिरो बजेट शेतीवाले, त्याच्यापैकी एक जण म्हणला की नाही कापसाची गोष्ट वेगळी आहे, कापूस काय खाद्यपदार्थ नाहीये, पण मक्याचं तसं नाहीये. म्हणजे इतके शहाणे थे की कापसाची जी सरकी आहे त्या सरकीचं जे तेल निघतं ते खाद्य तेल आहे. मग BT कॉटनचा वापर केलेला कापूस, कापसाची सरकी मात्र BT कॉटनची नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? असे ते यांचे डोके आहेत. आम्ही वारंवार हे सांगतो आहोत की हे आम्ही प्रमाणबद्ध करत नाही आहात.
भारतातल्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रातल्या तपासणी करावी, त्याचे ट्रायल घ्याव्यात, त्याचे सगळे निष्कर्ष काढावेत आणि आमच्या समोर मांडावेत. जगातली इतर लोकसंख्या जर जेनेटिकली मॉडिफाईड बियाणांचा वापर करून त्याचे फायदे घेत असेल, खात असेल, त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम झालेले दिसत नसतील, तर आमच्या मती ते परिणाम होतील असा तुम्ही अतिशय दुष्प्रचार का करतात आणि शेतकऱ्याला का मारतात? आज या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा मुद्दा मी तुमच्या समोर आवर्जून ठेवतो आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन माणूस पुढे जायला लागला. इतर क्षेत्रामध्ये तुम्ही आवर्जून तुमचा मोबाईल असो, तुमचं ऑटोमोबाईलची इंडस्ट्री असो, कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे जास्तीत जास्त त्याला उलटं प्रोत्साहन दिलं जातं. शेती हे एकच क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना तुम्ही त्याचे पाय खेचता. आधी जी बैलांनी पेरणी व्हायची, बैलजोडीनं पेरणी केली जायची, ते सगळं मुश्किल झाल्याच्या नंतर ट्रॅक्टरनी आता पेरणी व्हायला लागली किंवा शेतीतली बरीच कामं यंत्रांनी व्हायला लागली. जुनी जी व्यवस्था होती, समजा तुमच्याकडे गाय असायची, त्या गायीला गोरं जन्मायचं म्हणजे घरचाच बैल असायचा, तो पाळण्यासाठी तेव्हा म्हणजे 10, 12, 15 वर्षाच्या खालच्या वयाची, 16, 17 वर्षाच्या खालच्या वयाची जी मुलं असायची ते गुराखी म्हणून काम करायची. गायरांच्या जमिनी असायच्या संपूर्ण गावाच्या मिळून, त्याच्यामुळे ती सगळी चराईचं काम फुकट व्हायचं. ते राखण्याचं काम जो गडी असायचा त्या गड्याची पोरं करायची. तिथे नदीला पाणी असायचं, ते जनावर धुतले जायचे. म्हणजे ही सगळी परस्पर व्यवस्था व्हायची, म्हणून जनावर सांभाळणं परवडायचं. आता हे सगळं बंद झालं. तुम्ही गायरांच्या जमिनी दलितांना दिल्या किंवा भूमिहीनांना दिल्या किंवा कुळांनी घेतल्या या नावाखाली गेल्याच्या नंतर आता गावच्या जनावरांना चरायला जागा नाही शिल्लक राहिली. किंवा आधी धुरे खूप मोठे मोठे होते, धुऱ्यावरती जनावरं सोडलेली असायची चरण्यासाठी. आता बांध कोरून कोरून एवढूशे होऊन बसलेले, जेमतेम पायवाट शिल्लक तुम्ही ठेवलेली आहे. मग तिथे चराई शिल्लक राहिलेली नाही. कुठल्याही जनावराला चराई कशी आणायची आता, आणि पैसा देऊन विकत घेणं परवडत नाही कारण की ते जनावर पोसावं लागतं. या सगळ्या धिंगाण्यातून माणसं यंत्राकडे वळली. तर बॉम्ब काय करायची, यंत्रामुळे असं होतं आणि यंत्रामुळे तसं होतं. तसंच हा झिरो बजेट शेतीचा भंपकपणा. अरे आतापर्यंत झिरो बजेटच होतं ना, आणि तुम्हाला जी एवढं झिरो बजेट शेतीचं काळजी वाटत असेल तर बाकीच्या ठिकाणी झिरो बजेट कारखाना का नाही काढत हो? झिरो बजेट एखादा तुम्ही दवाखाना का नाही काढत? झिरो बजेट बँक काढा ना. पैसे ठेवले, पैसे काढले, काहीच नाही, व्याज नाही, काही नाही. ज्यानं पैसे ठेवले त्यालाही व्याज नाही, ज्यानं कर्ज काढलं त्यालाही व्याज नाही, चालून दाखवा बँक. हा जो भंपकपणा आहे ना, फक्त तुम्हाला शेतीमध्येच का सुचतो? आणि अशा नालायक बेवकूफ माणसांना पद्मश्री दिलं जातं. याच सरकारमध्ये, मोदी सरकारच्या काळातलं पाप आहे हे. सुभाष पाळेकर सारख्या नालायक उल्लू माणसाला तुम्ही पद्मश्री देता आणि त्याचं सगळ्यात जास्त नुकसान शेतीमध्ये होतं. आत्ताचा जो शेतकरी संकटात सापडलेला आहे, किंवा आत्ताचा तुम्हाला मी मुद्दा सांगतो, अगदी आत्ता घडलेली गोष्ट, सगळ्या हमीभाव जे जाहीर केलेत ना त्याच्या खाली किमती उतरलेल्या आहेत सगळ्याच्या. आत्ताचे जे खरीपाची पिकं आलेली आहेत, मागं पण आम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की MSP प्रमाणे आम्ही खरेदी करू. म्हणून कोण खरेदी करणार आहे? सरकार, कुठलंही सरकार जगातलं सगळ्या शेतमालाची काय एक समजा शेतमाल घ्या त्याचा दाना खरेदी करायचं म्हणा, करू शकत नाही. MSP की लीगल गारंटी चाहिए म्हणणारे ज्यांचे डोके घुटण्यामध्ये होते त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही आत्ता सध्या सरकारने जाहीर केलेले भाव आहेत MSPचे, त्या भावाप्रमाणे बाजार चालत नाहीये. सध्या बाजार कोसळलेला आहे, कारण कुठली असोत. तुम्ही काय करणार आहेत आता? काय तुमच्या हातामध्ये? हे म्हणतात ना, गप्पा मारतात ना, मी आव्हान देतो आत्ता इथून, तुम्ही लिहून घ्या कोणीही. हे सरकार आत्ता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, कापसाची आणि सोयाबीनची MSP प्रमाणे आम्ही खरेदी करू. बिलकुल खरेदी करू शकत नाही. यांनी गप्पा किती मारो. यापूर्वी कापूस एकाधिकारशाही योजना जी होती त्याच्यामधून काय आणि कसं नुकसान झाले, कापसाच्या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कशा झाल्या ते माहिती आहे. बच्चू कडूच्या आंदोलनाच्या निमित्तानं परत एकदा हे शेतकऱ्याचे जे प्रश्न समोर आलेले आहेत, त्याच्यामधला तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा मुद्दा आणि MSPचा भंपकपणा, या दोन्ही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आता तर तातडीनं मदत झाली पाहिजे. संपूर्ण 7/12 कोरा, संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्याची झालीच पाहिजे, त्याच्यावरती काही वाद नाही. पण भविष्यात सुद्धा जर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असेल तर शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये हस्तक्षेप ही गोष्ट बंद करा, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या आणि शेतीविरोधी कायदे बरखास्त करा. परत आम्ही सांगितलेले आवश्यक वस्तू कायदा, जमीन धारणा कायदा
आणि त्याच्यानंतर जमीन अधिग्रहण कायदा, या सगळ्या गोष्टी रद्द केल्याच्या शिवाय शेतीची सुटका होऊ शकत नाही, शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळू शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. बच्चू कडूंनी या विषयाला तोंड फोडलं, त्यांना धन्यवाद. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झालाच पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.